घ्या ना अगदी त्यांना पण जपली कसं साहेब हां एक मिनट आम्हाला एक मिनट हमारे तरफ से ये अनुग्रह नहीं नहीं हम गरीब हम मित्र है हाँ हम मित्र है मित्र बनने की काम करें क्या सादर हाँ सर को दे दो ये हमारे साथ काम कर रहे हैं बहुत 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 सुशील असे होते का आपल्याकडे दुःख असेल असेल बहुत ऊंचा बोला बहुत ऊंचा बहुत हाँ बहुत अच्छा हाँ ठीक है जो ठीक है पुढे पुढे असू द्या पद्धती आभार प्रदर्शन सगळ्यांनी एक एक आजचा हा अतिशय मंगलमय क्षण आहे. आजच्या दिवशी अशोक गोते भंतेजी यांना बुद्ध संघाचं प्रमुख बनवलेलं आहे आणि बुद्धिस्ट कॉन्स्टिट्यूशन आपण स्थापन केलेलं आहे आणि भंतेजी म्हणजे रहिवासी वर्धाचे आहेत आणि त्यांनी इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढं मोठं इन्स्टिट्यूशन पूर्ण अभिनंदन करा. अभिनंदन इथे एवढं मार्ग बनवलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन बनवलेलं आहे आणि मी पण यवतमाळ जिल्ह्याची आहे त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना साथ देऊन त्यांच्या सहकार्याला साथ देऊन आपण हे कार्य सर्व जोमाने पुढे नेऊ. सर्वांना मी शुभेच्छा देते आणि रोहित पिसाळ सरांचं पण अभिनंदन करते. त्यांनी इतकी मोठी जबाबदारी भंतेजींवर टाकलेली आहे. धन्यवाद. मी खूप म्हणजे हॅपी आहे. नमो बुद्धाय. आदरणीय भंतेजी राजरत्न भंतेजी आदरणीय भंते मित्र बोधे असो डॉक्टर रोहित पिसाळ साहेब बोधी प्रकाश आणि आपण सगळे मित्र या कार्यक्रमाची साधारणपणे 3 वर्षापासून नवे जेव्हापासून डॉक्टर रोहित साहेबांनी ह्याचं सर्चिंग चालू केलंय की संघासाठी संघप्रमुख भारताबद्दल त्यांनी संपूर्ण भारतभर फिरले. प्रत्येक स्टेटमध्ये गेले. ज्या काही छोट्या मोठ्या पोलिस आहेत त्या सगळ्यामध्ये गेले. सगळ्या भिक्षूंना ते भेटले आणि गेल्या 3 वर्षापासून म्हणजे तथागतांचे आशीर्वाद घडूया त्यांच्या शोभ त्या निमित्तानं मी रोहितजींना परस्वे करत होतो की एकदा तुम्ही आमच्या मोनेस्ट्रीला या. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला जे पाहिजे ते सगळं या मोनेस्ट्रीमध्ये मिळेल आणि तो दिवस आज खरा ठरलाय. ज्या
संघ जो भिक्खूंचा संघ आहे आणि जो संघ आदरणीय आमचे धम्मगुरू दलाई लामांच्या डॉक्टर दलाई लामांच्या नेतृत्वाखाली काम करतो जगभर, त्या संघाचं नेतृत्व भारतासाठी आपले आदरणीय बंधूजी डॉक्टर मित्र बोधी अशोक यांच्याकडे आलं. मी त्यासाठी आपण सर्वांच्या वतीनं तसेच आमच्या सगळ्या इन्स्टिट्यूशनच्या वतीनं आमच्या सगळ्या संस्थांच्या वतीनं धार्मिक आर्थिक आणि ज्या काही इतर संघटना ज्याच्यामध्ये मी काम करतो त्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रथमतः मित्र मोदी अशोक यांचं अभिनंदन करतोय. त्याचबरोबर राजरत्न डॉक्टर राजरत्न यांचं अभिनंदन करतोय आणि त्याचबद्दल आमचे जे मित्र आहेत ज्याला आपण गोल्डमॅन म्हणून संबोधताय ते रोहित पिसाळ साहेब डॉक्टर रोहित पिसाळ साहेब यांचं देखील एकदा परिवार अभिनंदन करतोय आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण सगळ्यांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देतोय. धन्यवाद. जय हिंद. वाटेल कार्यक्रम तुम्ही महत्वाच्या खूप खूप अभिनंदन. जय तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धाच्या संकल्पनेतील आज अत्यंत सुवर्णाचा क्षण आहे. एका समाजाप्रती तळमळ असलेल्या युवकाने संपूर्ण जगामध्ये बुद्धाचं राज्य निर्माण व्हावं ही संकल्पना उराशी घेतली आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत की बुद्ध शासनाच्या संकल्पनेमधला भारत आणि जग घडावा या कल्पनेमध्येच असणारे डॉक्टर रोहित सरांनी जागतिक पातळीवरती झानभूमीला नेण्याचा संकल्प केला आणि बुद्धाचा विचार घरादारापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने डॉक्टर अशोक बोधी यांची निवड केली. खरं तर रोहित सर तुम्हाला सांगायला हरकत नाही, जेव्हा ही मॉनिस्ट्री उभी राहत होती आणि ज्यांना खरोखरच डॉक्टर अशोक बोधी यांच्या कार्याविषयी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी माहिती नव्हती, तेव्हा बऱ्याच लोकांच्या पहिली टीकेची झोड आमच्यावरती पडली की हा व्यक्ती काय करते आहे. आणि हळूहळू हे वैभव या ठिकाणी निर्माण झालं आणि एका दृष्टी असणाऱ्या संकल्पपूर्ण असणाऱ्या माणसाने एका महत्वपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या भंतीजीकडे ही जबाबदारी दिली. त्यामुळे बुद्धाच्या तत्वज्ञानाचं शासन जगामध्ये निर्माण व्हावं ज्यांची तळमळ अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून आहे आणि म्हणून बुद्धाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे आणि मानवाचं कल्याण व्हावं हा हेतू रोहित सरांचा होता आणि त्याची पायाभरणी यवतमाळ जिल्ह्यातील झानभूमी पासून होते आहे. मी सर्वात पहिले डॉक्टर रोहित सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ही संधी या मातीला मिळाली, या मॉनिस्ट्रीला मिळाली की ज्यापासून बुद्धाचे विचार संपूर्ण जगामध्ये जाईल आणि एक बुद्धाच्या तत्वाचं अधिराज्य निर्माण होईल. इथे कुठेही दुःखी माणूस राहणार नाही, कुणाच्याही मनामध्ये शंका राहणार नाही, सर्व शंकेचं निराकरण होईल आणि प्रत्येक चेहऱ्यावरती हास्य राहील. हा संकल्पपूर्ण विचार आम्हा सर्वांना दिला त्याबद्दल रोहित सरांचे या ठिकाणी विशेष आभार मानेन. आदरणीय होता तो बुद्धिझम पोहोचण्याची संकल्पना या ठिकाणी त्यांनी केली. आम्हा सर्वांच्या वतीनं, यवतमाळकरांच्या वतीनं, उपासकांच्या वतीनं, शिबिराच्या वतीनं, इथल्या झाडांच्या फुलांच्या या जीवसृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक मानवी कीटक असो तिथून लहान सहान गोष्टीच्या वतीनं आम्ही मंगल कामना करतो रोहित सर की या ठिकाणी तुमचं सर्व काम मंगल हो,
तुम्हाला खूप सारं बळ येवो, तथागताच्या या पूर्णत्वास नेण्याच्या प्रक्रियेला परत ऊर्जा मिळो अशी मनोकामना तथागताच्या चरणी करतो. आपण जोरदारपणे साधुवाद करावा. साधू साधू साधू. आणि विशेषतः डॉक्टर अशोक बोधी यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांच्या वतीनं कौतुक करून मी अंकुश वाकडे आपलं सर्वांची रजा घेतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यगणित शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या विचारांना सर्वप्रथम मी नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित ध्यानभूमीचे प्रमुख डॉक्टर अशोक बोधी, जागतिक कीर्तिमान असणारे गोल्ड माईनचे दुसऱ्या क्रमांकाचे उद्योजक डॉक्टर रोहित पिसाळ सर, या ठिकाणी उपस्थित प्रशांत भाऊ, महेश भाऊ, पत्रकार अंकुश वाकडे आणि सुरेश कांबळे सर, आमचे ठुबळे सर, त्यानंतर प्रकाश भाऊ, सर्व या ठिकाणी उपस्थित आमचे चित्रकार सुशील पाटील, आकाश, सर्व उपस्थित साधक. आज फार आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या इंडियामध्ये, भारतामध्ये भगवान गौतम बुद्धाचा जो मूळ धम्म आहे, हा मूळ धम्माची सुरुवात अशोक पिसाळ यांच्या माध्यमातून जे संघराज्याची जी संकल्पना आहे, ही ही जी संकल्पना आहे, संघराज्याची संकल्पना आहे, ही संघराज्य संकल्पना बाहेर देशामध्ये, ज्या देशातील बौद्ध धम्म आहे त्या देशामध्ये संघराज्याची संकल्पना असायला पाहिजे. ती बीज मात्र या झानभूमीमधून डॉक्टर रोहित पिसाळ यांनी लावलेला आहे. ते बीज म्हणजे आपल्या या झानभूमीचे प्रमुख डॉक्टर अशोक बोधी आहे. आणि म्हणून अशोक बोधीच्या माध्यमातून आपल्याला एक संघराजा त्यांनी या भारत देशामध्ये नेमलेला आहे. आणि ही संघराज्याची संकल्पना ही भगवान बुद्धाच्या काळापासून आलेली आहे. ही संघराज्याची कल्पना रोहित पिसाळनी या झानभूमीमध्ये लावलेली आहे. तेव्हा या संघराजा म्हणून सर्व या ठिकाणी उपस्थित दलालाच्या आशीर्वादाने आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झानभूमी या ठिकाणचे संघराजा म्हणून अशोक कांबळे, अशोक बोधी यांची नेमणूक केलेली आहे. तेव्हा सर्वांनी आपण त्याचा साधुवाद दिलेला आहे. तेव्हा सर्वांनी साधुवाद द्यावा. या ठिकाणी माझ्या विचारांना परिपूर्ण विराम देतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय प्रबुद्ध भारत. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानुभूतींना वंदन करून आजचा हा जो झानभूमीमध्ये अत्यंत ऐतिहासिक अशा कार्यक्रमाला खास ज्यांनी सोन्याचा मुकुट चढवलेला आहे असे माननीय माझे मित्र रोहित पिसाळ, त्याचबरोबर या झानभूमीचे संस्थापक माननीय अशोक बोधी यांना जी आज अत्यंत ऐतिहासिक अशी मोलाची उपाधी दिलेली आहे, ती उपाधी म्हणजे संघराजा. आणि हा जो संघराजा जो आहे, ही उपाधी ही बुद्धाच्या काळापासून होती, परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपला हा जो धम्म आहे, तो धम्म हा लोप पावत चाललेला होता. आणि ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्या तालुक्यामध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही, अशी 1935 साली घोषणा केली. आणि ती घोषणा केल्यानंतर ज्यावेळेस ते अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये उच्च शिक्षण घेऊन परत ज्यावेळेस आले आणि त्यांनी पे बॅक टू द सोसायटी म्हणून, किंवा आपण ज्यांच्याकडे स्कॉलरशिप घेतली त्यांना परत काही दिलं पाहिजे म्हणून ते
बडोद्याच्या राजवाड्यामध्ये काम करत होते एका मोठ्या हुद्द्यावर. तेथे ज्यावेळेस त्यांना अनुभव आला असा की मला उच्च शिक्षण घेऊनही जर असा अनुभव येत असेल तर माझ्या समाजाची काय परिस्थिती असेल, आणि त्या बडोद्यामध्ये त्यांनी संकल्प केला की माझी ही परिस्थिती समाजाची जी आहे ती मी बदलल्याशिवाय राहणार नाही. तो संकल्प त्यांनी केला आणि एक दिवस असा आला की संपूर्ण देशाची घटना लिहिण्याची संधी त्यांनी घेतली आणि संपूर्ण भारतीय राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. आणि त्यांनी ती जी परिस्थिती होती ती परिस्थिती खरोखर बदलली. आणि ज्या लोकांना म्हणजे एखाद्या तलावामध्ये कुत्र मांजर डुक्कर पाणी पिऊ शकत होतं पण माणसाला पाणी पिऊ दिलं जात नव्हतं, अशा लोकांना त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून इक्वॅलिटी, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय निर्माण करून दिला. आणि तोच आपले रोहित पिसाळजी गोल्डमॅन यांनी आपल्या समाजामध्ये नाव रोशन आपल्या समाजाचं व्हावं याकरता जी काही आर्थिक क्रांतीला सुरुवात केलेली आहे आणि जो संघराजा ही उपाधी डॉक्टर अशोक बोधी यांना दिलेली आहे त्याबद्दल मी मेहता फाउंडेशन, बुद्धिस्ट रिसर्च सेंटर आणि तमाम जे पत्रकार बंधू भगिनी आहेत त्या सर्वांच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश आणि आपल्या भारत देशाच्या वतीनं सुद्धा मी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण भारताच्या वतीनं अभिनंदन करणं खूप गरजेचं. आपण भारताचे नागरिक आहोत. आम्हाला आपण अर्पण केलेली आपली घटना आहे, त्यामुळे भारताच्या वतीनं आपलं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली, बोलता भरपूर येईल, पण पुन्हा कधीतरी तुमच्याशी संवाद साधायला मी येईलच. मी अशोक बोधी सरांना सांगितलं आहे की मी महिन्यातून काही दिवस सायकोथेरपीसाठी तुमच्यासाठी या ठिकाणी देणार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी कलाकार आहे, वक्ता आहे आणि आपण माझ्यासमोर बसलेले सर्वजण विद्वान आहात याची जाण आणि वेळेचं भान ठेवून माझ्या शब्दाला सुरुवात करण्यापूर्वी ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो उनका दर से मिला होगा, औरों को जो मिला है उनका दर से मिला होगा. अरे हमें तो उनका दर भी मुझे तेरे संविधान से मिला है. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवांच्या चरणी प्रथम वंदन करतो. आणि सर्वप्रथम की मी सुशिक्षित बेरोजगार आणि आपल्या देशामध्ये अशासारखं खूप मोठं काम होत आहे, तर याच्यासाठी मी सर्वप्रथम तर डॉक्टर रोहित पिसाळ साहेबांचं धन्यवाद देतो आणि त्यांना अभिनंदन करतो. कारण की त्यांनी मग मला एक गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ते असे म्हणाले होते की मंजिले उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. आम्ही सुशिक्षित बेरोजगार, आमच्याजवळ स्वप्न आहे पण ते मोडके तोडके आहे, अर्धवट पडलेले स्वप्न आहे, त्या स्वप्नांना पूर्ण कसं करायचं. म्हणून ते म्हणतात की मंजिल उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, बुलंद हौसलों से उड़ान होती है. तर या शब्दाला आम्ही हेच आम्ही आहे ना करतो आहोत. या देशामध्ये आहे ना प्रथमतः आपले संघराजा निर्माण झाले आहेत जे एका छत्राखाली आपल्याला घेऊन येतील. यांच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण मी वेळ घेणार नाही. की मुलगा आणि वडील होते. मुलगा वडिलांना सारखा त्रास द्यायचा. वडिलांना वाटलं की काय करावं, कारण की मुलगा तर सारखा त्रास द्यायचा. त्यांना एक युक्ती सुचली. समोर जगाचा नकाशा पडला होता, तो हातात घेतला, टरा पाडला, 10-12 तुकडे केले आणि त्या मुलासमोर टाकले. त्याला सांगितलं की जोपर्यंत जगाचा नकाशा जोडून होत नाही तोपर्यंत तुम्ही यायचं नाही. वडिलांना वाटलं की जगाचा नकाशा आहे, भारताचा असता, गावाचा असता, महागावाचा असता तर पटकन जोडून झाला असता, गल्ल्या गुल्ल्या माहीत राहते. पण कसं आहे की जगाचा नकाशा त्याला वेळ लागेल, तोपर्यंत आपलं काम पूर्ण होईल. वडील कामावर निघाले. वडील कामावर मुलगा जगाचा नकाशा जोडायला बसला. वडील कामावर पोचतायत तोच मुलगा जगाचा नकाशा घेऊन आला आणि वडिलांना एकांतात गाठून म्हणाला की बाबा नकाशा जोडून झाला. वडिलांना आश्चर्य वाटलं की एवढ्या लवकर कसं काय केलं तू. तेव्हा त्या मुलाने उत्तर दिलं, बाबा ज्या नकाशाचे तुकडे तुम्ही मला दिले होते त्या तुकड्याच्या मागे एका माणसाचं चित्र होतं. आधी मी माणूस जोडला, उलटून बघितलं जग आपोआप जोडलं गेलं होतं. आणि हे जग जोडण्याचं काम आमचे डॉक्टर रोहित पिसाळ साहेब करत आहेत. कारण की ते माणसं जोडत आहे. आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना घेऊन ते काम करत आहेत. म्हणून त्यांच्यासाठी एकच सांगतो आम्ही गजर घेतो की सफर में मुश्किल आहे. आता त्यांचा प्रवास जो सुरू आहे
त्यांचा एक प्रवास सुरू झाला, आता दुसरा प्रवास सुरू आहे. त्याच्यासाठी मी त्यांना एक सांगतो की सफर में मुश्किल है तो हिम्मत और बढ़ जाती है. मी वक्त नाही कलाकार पहिले सांगितलं कि सफर में मुश्किल है तो हिम्मत और बढ़ जाती है. कोई अगर रास्ता रोके तो जरूरत और बढ़ जाती है. बिकने पे आ जाए तो बढ़ जाते हैं दाम अक्सर. बिकने पे आ जाए तो बढ़ जाते हैं दाम अक्सर. ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ जाती है, कीमत और बढ़ जाती है. धन्यवाद, अभिनंदन सर. जय भीम. जय भीम.